मला ते एकदा ते आधार कार्ड आणि पॅन कार्डचं ते मागितले होते. तुमचं ते हे करून घ्यायचं म्हणे, काय KYC करायची म्हणे बँकेला. आणि ते KYC आपण बँकेतच करतो फक्त. त्यांची माणसं येतच नाही नाही, कधीच येणार नाही. अरे मला आज माझ्या डोक्यातलं हे अज्ञान आहे, आज माझ्या लक्षात आलं पाहिजे. अरे चांगले सुशिक्षित माणसं फसते त्याच्यामध्ये, अडचणी जाऊ दे. हा. शिक्षित माणसं सुद्धा फसू राहिले त्यामुळे आता आमच्याकडे ना जरा थोडी जबाबदारी वाढली आमच्याकडे. तुम्ही किती दिवस आहे आता इथं गावाकडे? आता 8 दिवस आहेत सध्या. रजा काढली जरा थोडं काम आहे. तुम्ही एक काम करता का माझ्यासाठी? काय? हे माझ्या गावाकडे येऊन जा ना एकदा. 1-2-4 घरं घ्या. बर ऐका तुम्ही माझं आता, बर का? आपण आता गंमतच करू. 2-4 घरं घ्या आणि सरकारचे उपक्रम चालूच आहे ना. बरोबर. ते जनगणना आहे, ते ऑनलाईन माहिती, आधार कार्डचं ते. तर तुम्ही काय करा, त्यांच्याकडून आधार कार्ड, घरची माहिती ती घ्या. लोक देतात का ते बघा भरोशाने. आणि समजा जे लोक देतात तर त्यांच्याकडून OTP घेऊन त्यांच्या बँकेतून पैसे बी काढा. होऊन जाऊ दे एकदा तमाशा येऊ. नाही, पण हे कसं आहे, जरा जोखमदारीचं काम आहे. आम्ही सरकारी माणसं आहे, आम्हाला असं काही करता येत नाही. कसं लोकांना फसून आपल्याला काही करता येत नाही. ते बरोबर आहे ना तुम्ही म्हणताय ते. आपल्याला खरंच फसायचं नाही ना. आपल्याला हे प्रॅक्टिकल त्यांना करून दाखवायचं. हे झाले का हे लोक बोंबलत कुठे येते? तुमच्याकडे, माझ्याकडे येते, नाही तर बँकेत जाते. बरोबर आहे की नाही? आणि मग माझ्याकडे आलं तुम्ही त्या दिवशी तिथं माझ्यापाशी येऊन थांबायचं, मी तुम्हाला बोलीन. आणि मग त्या लोकांना तुमच्या समोर उभं करतो. याच्यामुळे फायदा डबल होईल.